नमस्कार मित्रांनो, हा आपला प्राइस ऍक्शन रोड मॅपचा तिसरा व्हिडिओ आहे. याआधी आपण बुलिश अँगल फिल्म कॅन्डल, हॅमर कॅन्डल आणि आज आपण मॉर्निंग स्टार कॅन्डल पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओची. मॉर्निंग स्टार कॅन्डल. मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्न 3 कॅन्डल मिळून बनतो. फर्स्ट बेरिश कॅन्डल, सेकंड अनडिसिजन कॅन्डल आणि थर्ड बुलिश कॅन्डल. मार्केट एक शॉर्ट डाऊन ट्रेंड मध्ये असतो आणि प्राइस सपोर्ट एरिया जवळ पोहोचताना सेलर प्राइसला सपोर्ट एरियाच्या खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच चार्टवर एक बेरिश रेड कॅन्डल बनते. नेक्स्ट कॅन्डलची ओपनिंग प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली होती आणि सेलर एक वेळा पुन्हा मार्केटला खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. पण वीक सेलिंगमुळे प्राइस जास्त खाली जात नाही. प्राइस सपोर्ट एरियाच्या जवळ असल्याच्या कारणाने तेथेच बायर्स आपली एंट्री बनवतात व शॉर्ट करतात. त्यामुळे प्राइस थोडी वरती आणून क्लोज करतात व चार्टवर एक अनडिसिजन कॅन्डल बनते. या कॅन्डलचा कलर रेड किंवा ग्रीन असू शकतो. या कॅन्डलला पाहून बायर बाय करतात आणि प्राइसला वरच्या दिशेने पुश करतात. प्रिव्हियस रेड कॅन्डलच्या 50% आसपास क्लोज करतात. याचा अर्थ सेलर मार्केटमध्ये आपला कंट्रोल गमावून बसले आहेत. त्यामुळे सेलर मार्केटमधनं एक्झिट करतात. त्यामुळे मार्केट इथून रिव्हर्स होऊन वरच्या दिशेला जाते. मॉर्निंग स्टार कॅन्डल कशी काम करते हे बघितल्यानंतर आपण काही उदाहरण पाहू. इथं प्राइस मॉर्निंग पासून एक अपट्रेंड मध्ये हायर लोचा फॉर्मेशन बनवत ट्रेड करत आहे. चार्टवर खालून एक ट्रेड लाईन ड्रॉ केली असता आपल्याला असं कळेल की प्राइस पुन्हा या ट्रेड लाईनचा सपोर्ट घेत आहे. त्यामुळे ते इथे एका पॉइंटवर रजिस्टर बनला आहे. पण प्राइस या लेवलला एक स्ट्रॉंग कॅन्डल सोबत ब्रेक करत वरती निघून जाते. पण हायर लेवलला बायर्स कडून प्रॉफिट बुक करून न्यू सेलर ऍड होतात. प्राइस एक करेक्शन करत पुन्हा त्याच ट्रेड लाईन वर येते. इथे पुन्हा एकदा बायर मार्केटमध्ये बाय स्टार्ट करतात. त्यामुळे ग्रीन कॅन्डल सोबतची क्लोजिंग पहिल्या रेड कॅन्डलच्या 50% एरियाच्या वरती होते. त्यामुळे चार्टवर एक मॉर्निंग स्टार कॅन्डल बनते. इथे खालून आलेल्या ट्रेड लाईनचा आणि प्रिव्हियस रेजिस्टन्सचा जो पहिला रेजिस्टन्स होता आता तो सपोर्ट सारखा काम करतो. त्यामुळे बायर्स या लेवलला बाय करण्यात इंटरेस्ट घेतात. त्यामुळे या ट्रेड लाईनच्या खाली स्टॉप लॉस लावून एक लॉंग ट्रेड मध्ये एंट्री करू शकतात. वाढत्या बाइंग प्रेशरमुळे प्राइस इथे वरती निघून जाते व प्रिव्हियस स्विंग हायला ब्रेक करते. त्यामुळे सर्व सेलरचा स्टॉप लॉस हिट होते व प्राइस वरती निघून जाते. पॉइंट नंबर 1. मार्केट एक डाऊन ट्रेंड मध्ये चालत आहे व प्राइस वर लोअर हायचा फॉर्मेशन बनवत बिग बेअरिश रेड कॅन्डल सोबत आपला ट्रेंड कायम करते. आपण एकट्या मॉर्निंग स्टार पॅटर्नला पाहून रिव्हर्सल ट्रेंड एंट्री करायला नको. कारण कुठलाच एक कॅन्डलस्टिक पॅटर्न मार्केटचा ट्रेंड बदलू शकत नाही. जर तुम्ही तरीही एंट्री कराल तर तुमचा स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. इथे मार्केट ओपनिंग नंतर हायर लोचा फॉर्मेशन बनवत पुलबॅक घेते. पण प्रत्येक पुलबॅक नंतर मॉर्निंग स्टार कॅन्डल बनवत मार्केट आपला ट्रेंड कायम ठेवते. या प्रकारच्या परिस्थितीत या पॅटर्नची काम करण्याची ॲक्युरेसी फार वाढते. कारण मॉर्निंग स्टार कॅन्डल एक ट्रेंड कंटिन्युएशन सारखा काम करतो. पॉइंट नंबर 3. इथे न्यू ट्रेडर या मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्नला पाहून एक लॉंग ट्रेड मध्ये एंट्री घेतात. थोडा वेळ प्राइस त्यांच्या डायरेक्शन मध्ये जाते व पुन्हा तेथून खाली येते. हे पाहून न्यू ट्रेडर एक्झिट करतात. प्राइस पुन्हा एक मॉर्निंग स्टार कॅन्डल बनवत वरती निघून जाते व टार्गेट हिट करते. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण या पॅटर्नवर एंट्री घेताल त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही स्टॉप लॉस लावा व त्याचा स्ट्रिक्टली फॉलो करा.
तेव्हा तुम्ही एक चांगलं रिस्क टू रिवॉर्ड चे पालन करू शकाल. पॉइंट नंबर 4, या पॅटर्नचा उपयोग तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये करू शकतात. पण टाइम फ्रेम जेवढी मोठी, या पॅटर्नची काम करण्याची ॲक्युरसी तेवढीच जास्त वाढते. कारण लहान टाइम फ्रेम मध्ये फेक कॅन्डल जास्त दिसतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. पॉइंट नंबर 5, चार्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्नच्या 3 कॅन्डलला ब्लेंड केले असतात. 3 कॅन्डल मिळून एक हॅमर कॅन्डल बनलेले दिसेल आणि या प्रकारची हॅमर कॅन्डल सपोर्ट लेवल जवळ बनली तर प्राइस ऍक्शनच्या नियमाने हा एक बुलिश सिग्नल असतो. माझं सर्व ट्रेडरांसाठी एक निवेदन आहे की या व्हिडिओमध्ये जे पण काही ॲनालिसिस सांगितलं आहे, कृपया त्याला जेवढं जास्त चार्टवर प्रॅक्टिस करता येईल तेवढं करा. त्यामुळे तुम्हाला हे समजून घेणं सोपं जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सिंग लाईन बद्दल जाणू.